भारतीय हस्तलिखितांचा इतिहास अतिप्राचीन आणि दुर्मिळ आहे। हे हस्तरापती, लिपिग्रंथ इत्यादी नावांनी देखील ओळखले जातात। इंग्रजीमध्ये या हस्तलिखितांना मॅन्युस्क्रिप्ट संबोधलं जातं। हे हस्तलिखित मजकूर MS किंवा MSS या संक्षिप्त नावाने देखील ओळखले जातात। भारताच्या हस्तलिखितांनी शतकानुशतकं जगावर अधिराज्य गाजवलं आहे। संपूर्ण विश्वात भारत हस्तलिखितांची जणू मायभूमीच आहे। 16व्या शतकाच्या सुरुवातीला परदेशी लोकांकडून संस्कृतचा अभ्यास सुरू झाला। 7व्या शतकाच्या सुरुवातीला चीनी प्रवासी युआन संगनं भारतातील शेकडो हस्तलिखितं आपल्यासोबत नेली। इंग्लंडचा तिसरा राजा जॉर्ज यास अवधच्या नवाबानं पदश नावाचं एक हस्तलिखित भेट दिलं होतं। आजही ते रॉयल कलेक्शनमधील सर्वोत्कृष्ट हस्तलिखितांमध्ये एक मानलं जातं। खरं तर हस्तलिखित म्हणजे एक व्यक्ती किंवा बऱ्याच लोकांनी हातानं लिहिलेलं दस्तऐवज। हे हस्तलिखित विशेषतः पानं, कागद, चर्मपत्र, ताम्रपट यावर लिहिलेलं आढळून येतात। हस्तलिखित ग्रंथाच्या संग्रहालयाला सरस्वती भांडार म्हटलं जातं। अशी भांडारं विविध मठांमध्ये, राजे राजवाडे यामध्ये संग्रही आहेत। हस्तलिखितांमध्ये धर्म, तत्वज्ञान, काव्य, रोगनिदान, मंत्रशास्त्र, नाटक, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादी विषयांवरील ग्रंथसंपदा आढळून आल्या आहेत। संपूर्ण विश्वात भारत आणि भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक म्हणून हस्तलिखितांचा साहित्य आणि संशोधन दृष्टीनं विचार केला जातो। त्यामुळे या हस्तलिखितांचे संग्रहण आणि संवर्धन करणं नितांत गरजेचं असल्याचं दिसून येतं। पुरातन काळापासून बौद्धिक आणि कलात्मकतेने परिपूर्ण असलेलं एक समृद्ध साहित्य म्हणून ते परिचित आहे। याच जिज्ञासेपोटी 18व्या शतकात एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना विलियम जोन्स यांनी केली। तदनंतर 19व्या शतकाच्या प्रारंभी रॉयल एशियाई जर्नलची सुद्धा सुरुवात झाली। त्यासोबत भारतीय सभ्यतेचा आणि संस्कृतीचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासगट स्थापण्यात आला। 2003 मध्ये भारत सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयानं नॅशनल मिशन ऑफ मॅन्युस्क्रिप्टची म्हणजेच NMMची स्थापना केली। या अद्वितीय भव्य प्रकल्पाचा हेतू भारतीय हस्तलिखित स्वरूपातील संपत्तीचा शोध घेणं आणि संरक्षित करून जतन करणं हा आहे। या हस्तलिखितांवरील संरक्षणासाठी काही उपचार पद्धती आहेत, जसं प्रतिबंधात्मक उपचार, संरक्षणात्मक उपचार। त्यासाठी मूलभूत सुविधा आणि प्रशिक्षित कर्मचारी यांचा स्रोत निर्माण करणं यासाठी आवश्यक आहे। राष्ट्रीय पांडुलिपी मिशन अशा हस्तलिखित संवर्धन केंद्रांना पाठिंबा देत आहे। शेकडो संग्रहालय, ग्रंथालय, संशोधन संस्था, अभिलेखागार आणि भारताच्या विविध भागातील हस्तलिखित वारसाचं जतन यात केलं जातंय। भारतात 50 लाखांपेक्षा जास्त आणि कदाचित 1 कोटींच्या आसपास हस्तलिखित असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। जगातील हा सर्वात मोठा, दुर्मिळ आणि अतिप्राचीन संग्रह आहे। 2018 में राष्ट्रीय पांडुलिपि मिशन द्वारा हमें मैन्युस्क्रिप्ट कंजर्वेशन सेंटर शुरू करने के लिए अनुदान प्राप्त हुआ है। खुशी की बात यह है कि इस साल से हम मैन्युस्क्रिप्ट रिसोर्स सेंटर को भी एस्टैब्लिश किया है, जिसके लिए भी जो है हमें राष्ट्रीय पांडुलिपि मिशन से अनुदान मिला है। इसका मुख्य उद्देश्य यह है कि जिन जिन लोगों के पास, चाहे वो संस्था हो या इंडिविजुअल्स हो, जिनके पास मैन्युस्क्रिप्ट्स का कलेक्शन रहता है, उस मैन्युस्क्रिप्ट्स को हमें अपना देश का कल्चरल धरोहर के रूप में हमें पहचानना है। उसे भावी पीढ़ी तक पहुंचाने के एक बहुत बड़ा दायित्व हमारे कंधों पे है। खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव ही संस्था गेल्या 74 वर्षापासून खानदेशातील एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून परिचित आहे आणि ती शैक्षणिक संकुलाद्वारे भावी पिढी घडवून देशाच्या विकासासाठी उत्तमरित्या योगदान देत आहे। संस्थेनं आपली सामाजिक जबाबदारी म्हणून भारताचा इतिहास आणि संस्कृतीचं जतन करणं आणि त्याप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचं कार्य हाती घेतलं आहे। खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित मुळजी जेठा महाविद्यालयाच्या ग्रंथालयाद्वारा दुर्मिळ हस्तलिखित आणि कागदपत्रांचं जतन, संवर्धन, डिजिटायझेशन करण्याचं कार्य मागील 4 वर्षापासून केलं जातं। महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उपलब्ध असलेली दुर्मिळ हस्तलिखित आणि कागदपत्र
डिजिटायझेशन करण्यासाठी महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे कुलगुरू सहायता निधी अंतर्गत 2016 ते 18 या कालावधी दरम्यान महाविद्यालयाकडे निधी सुपूर्द करण्यात आला। त्यानुसार आत्तापर्यंत जवळपास 300 दुर्मिळ हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करून त्यांना ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करून ते सर्वांसाठी उपलब्ध केलं आहे। महाविद्यालयाचं हे कार्य पाहून महाविद्यालयाच्या ग्रंथालयास पांडुलिपी हस्तलिखित संरक्षण केंद्राची म्हणजेच मॅन्युस्क्रिप्ट कन्झर्वेशन सेंटर स्थापना करण्यास 2018 मध्ये राष्ट्रीय पांडुलिपी मिशनद्वारा मंजुरी मिळाली। या प्रकल्पांतर्गत आता मुळजी जेठा महाविद्यालयानं महाराष्ट्रातील विविध ठिकाणी व्यक्ती आणि संस्थांकडे उपलब्ध हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतलेली आहे। MCCच्या अंतर्गत आपणाकडे उपलब्ध असलेली आणि आपणास ज्ञात असलेली हस्तलिखितं यांचं संरक्षण आणि डिजिटायझेशन करण्यासंदर्भात आपल्यासोबत काम करण्यास महाविद्यालयातील पांडुलिपी म्हणजे हस्तलिखित संरक्षण केंद्र इच्छुक आहे। या अतिदुर्मिळ अशा हस्तलिखित वारशांचे पुढील पिढीस महत्त्व पटवून देण्यासाठी आणि भारताच्या इतिहासातील सोनेरी काळ अबाधित राखण्याची सुवर्ण संधी मुळजी जेठा महाविद्यालयास मिळाली आहे। हस्तलिखितांच्या संरक्षण आणि डिजिटायझेशनच्या कार्यात आपला सहभाग मिळाल्याने हजारो वर्षाची परंपरा जतन करण्याचा उद्देश साध्य होईल यात शंकाच नाही। 2019 में हस्तलिखित संसाधन केंद्र का दर्जा प्राप्त हुआ। डेक्कन कॉलेज के साथ करार करके वहीं पर मौजूद सभी हस्तलिखित का संरक्षण और डिजिटाइजेशन कर रहे हैं। आपके संस्था में अच्छी तरह से ये अपने देश की धरोहर चलाओगे, ये मैं अपेक्षा रखता हूँ और ये सब धरोहर अगले पीढ़ी तक के पहुँचाने का कार्य, पवित्र कार्य आप इस वर्कशॉप के माध्यम से करोगे, ये ऐसी मैं आपकी तरफ से आशा रखता हूँ।